यासाठी म्हणतात, ज्यावेळेस आमचे तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला घ्यायला गेले, कोंढाण्याच्या डोंगरी कड्यावरून आतमध्ये शिरले, त्यांचा हात तुटला तरी ते लढत राहिले शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या अस्तित्वापर्यंत लढत राहिले. महाराजांना दिलेल्या शब्दाला जागले. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आणि कोंढाण्यावर गवताची गंजी पेटल्या गेली. पांढरा धूर लाकडाचा आसमानात धूर उडताना महाराजांनी पाहिला आणि राजगडावरून महाराज कळाले, गळ फते. म्हणजे पांढरा धूर महाराजांची निशाणी होती की गळात आपण कुठेतरी विजयी झालो. इतिहासाचं पुस्तक सांगते, जेव्हा मोगलांनी आक्रमण केलं आणि महाराजांच्या तोरणागडाला घेराव पडला, तेव्हा महाराजांचे 360 किल्ले लढायला सुसज्ज झाले होते. छत्रपती संभाजीराजाच्या काळामध्ये रामसेजला 55,000ची फौज झिटकली, पण अख्खा महाराष्ट्र लढण्यासाठी उभा झाला. कारण हे शिवनीतीचं प्रशासन होतं. कारण काळादूर महाराजांच्या तत्कालीन काळामध्ये व्हॉट्सअप, तत्कालीन टेक्निकल अशी कोणती यंत्रणा अस्तित्वात नव्हती. परंतु महाराजांनी प्रशासन व्यवस्था एवढी चोख ठेवली होती की जर एखाद्या गडावर आक्रमण झालं असेल तर तिचा काळादूर केला जायचा. मग जेव्हा कोंढाण्याचा काळादूर राजगडावर दिसला, मग राजगडावर काळादूर केला जायचा. राजगडाचा काळादूर तोरण्यावर दिसायचा. तोरण्यावर काळादूर केला जायचा तो पुरंदरावर दिसायचा. पुरंदरावर काळादूर केला जायचा तो पाटणच्या दातेगडावर दिसायचा. पाटणच्या दातेगडावर काळादूर केला अवचित गडावर दिसायचा. अवचित गडाचा प्रतापगडावर दिसायचा. प्रतापगडाचा मकरंद गडावर दिसायचा. नंतर अजिंक्य ताऱ्यावर दिसायचा. नंतर सिंधुदुर्गावर दिसायचा. एका तासाच्या आत मेसेज पोहोचून जायचा की महाराष्ट्रात काय झालं. प्रत्येक किल्ला लढण्यासाठी सुसज्ज असायचा. कोणत्याही प्रकारचं व्हॉट्सअप नेटवर्क कव्हरेज क्षेत्र, कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. एका तासाच्या आतमध्ये अख्खा महाराष्ट्र लढण्यासाठी सुसज्ज असायचा. ही प्रशासन यंत्रणा शिवछत्रपतीने केली होती. म्हणून औरंगजेब स्वतःच्या मृत्यूपत्रात लिहितो, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, इराणचं राज्य शहाबादचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य दुराणीचं आहे, पण महाराष्ट्र राज्य हे कोणा रयतेचं नाही. जसा स्वराज्य या शब्दांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, ज्याला अंतःकरणापासून बेबीच्या देठापासून वाटायला पाहिजे की माझं राज्य आहे, हे माझ्यासाठी घडलेलं राज्य आहे. म्हणून या घरात प्रत्येक आळ्याखाली प्रत्येक नवा संभाजी जन्म घेत होता, शिवरायांच्या सैन्यात भरती होत होता आणि युद्धासाठी मरण्यासाठी जगातला पहिला काळ होता ज्याला शिवकाळ म्हटलं गेलं आहे. कारण एखादी मोहीम निघाली, पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेचं शिर तुटलं पण धड झालं. कोंढाजी फर्जंद केवळ 60 मावळ्यांशी 36,000 फौजेची झुंज घ्यायला गेले. प्रतापराव गुजर जे उमराणीच्या घाटामध्ये 7 मावळे घेऊन 60,000च्या फौजेवर तुटून पडले. म्हणजे इतिहास साक्ष देत उभा आहे. जेव्हा अफजल खान आमच्या भूमीवर चालून आला, सन 1657चा काळ होता. 20,000 फौजेनेशी अफजल खान स्वराज्यावर चालून आला. विजापुरावरून 20 कोस अंतरावर आला आणि आमचे 15,000 मराठी माणसं त्याला जाऊन मिळाले. म्हणजे आमच्या महाराजांनी एक सांगितलेलं आहे, शत्रूचं सैन्य किती आहे ते मोजू नका, आपल्यातले फितूर किती आहे त्याची गिनती करा. कारण 15,000 लोक आपले जाऊन मिळतात, त्याचं 35,000 सैन्य होतं आणि तो महाराष्ट्रात येतो. परंतु 35,000तून 10,000 कसा बोलवायचा हे युद्धतंत्र महाराजांनी विकसित केलं, ज्याला गनिमी कावा म्हटलं गेलं. कारण 35,000 फौजेनिशी महाराज लढलेच नाही. कारण स्वराज्याचा खजिना छोटा, स्वराज्याचं सैन्य छोटं. तरी औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात लिहितो, मी मरेपर्यंत शिवाजीला संपू शकलो नाही, कारण माझं संपूर्ण राज्य मध्य आशियात होतं. महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती म्हटलं गेलं, कारण महाराजांनी आपल्या हयातीमध्ये फक्त 2च भारतीयांची लढाई केली, एक अफजल खान आणि दुसरे मिर्झा राजे जयसिंग. जे महाराजांसोबत कारतलब खान उंबरखिंडीत महाराजांनी कोंडला तो उझबेकिस्तानचा म्हणजे आजच्या ताश्कंद रशियाचा आहे. त्याच्यावर महाराजांनी मात केली. ज्या शाहिस्ते खानाचे 5 एप्रिल 1663ला पुण्याच्या लाल महालात बोट छाटले, तो तुर्कस्तानचा नवाब होता, ज्यानं अख्खा बांगलादेश जिंकून औरंगजेबाच्या पायावर घातला होता. म्हणून महाराजांचं नाव तिथं आहे. इराणचा शहाबाद जेव्हा औरंगजेबाने आलमगीर ही पदवी स्वतःला धारण केली, तेव्हा पत्रामध्ये सांगतो, तू आलमगीर कशाला, तू आलमगीर आहेस तर आम्ही कोण आहोत. अरे एका जहागीरदाराचा पोरगा, एका जमीनदाराचा लेख शिवाजी राजा तुला पराभूत करता येत नाही, मग तू आलमगीर कशाचा. एवढी शिवाजी महाराजांची मला सुचवायचं असंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती तत्कालीन काळात इराण पर्यंत पोहोचली होती. लंडन गॅझेट नावाचं पत्र त्या काळात वर्तमानपत्र इंग्लंडमध्ये निघत होतं, त्याच्यावर शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता, द किंग ऑफ इंडिया असा इंग्रजांनी उल्लेख केला होता. इंग्रज म्हणतात, जोपर्यंत शिवाजी महाराज जर शिल्लक जगले असते तर आम्हाला या देशाचा, या भूमीचा नकाशा पाहता आला नसता. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं सांगितलं आहे, शिश्वरदास नगर हा मोगलांचा इतिहासकार होता. तो मोगलांच्या दरबारात रोज लेखी काम करायचा. त्यानं लिहून ठेवलं, जर शिवछत्रपती हा 10 वर्ष जगले असते तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. एकही आत्महत्या महाराजांच्या काळामध्ये झाली नाही. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, इथं बरेचसे वक्ते थांबलेले आहेत. म्हणून माझा आठवत घेतो आणि 2 शब्द सांगतो.